पृथ्वीवरील एक असं झाड ज्याचा संबंध थेट हिरण्यकश्यपू वधापासून सुरू होतो आणि जे हजारो वर्षांपासून गुरुतत्वाशी जोडलं गेलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? ते झाड म्हणजे क्लस्टर फिग अर्थात उंबर. दुष्काळ असो, उन्हाळा असो, तरीही हे झाड असंख्य पक्षी, मधमाशा, फुलपाखरं आणि सूक्ष्म जीवांना अन्न देत राहतं. विज्ञान सांगतं याच्या विशाल मुळांमुळे जमिनीतील पाणी टिकून राहतं. त्याच्या फांद्यांमध्ये अनेक जीवांचं संपूर्ण जग वसलेलं असतं. म्हणून उंबराला फक्त झाड नाही तर जिवंत इकोसिस्टीम मानलं जातं. आणि कदाचित म्हणूनच दत्तात्रेयांना उंबराशी जोडलं गेलं. पण याची कर्मगती ही हिरण्यकश्यपू वधापासून सुरू झाली होती, हे वास्तव आहे. आणि गुरुतत्व म्हणजे काय? स्वतः शांत राहून इतरांना जीवन देत राहणं हा एक विशेष गुण आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी उंबराला दिव्य वृक्ष म्हटलं असावं. कारण जे विज्ञान आज समजतंय ते अध्यात्मानं खूप आधी ओळखलं होतं. पण सूक्ष्म कर्मगती ही खूप वेगळी असते. दत्त ह्या ब्रह्मांडाचे मालक आणि कर्ता असूनही ते खूप अलिप्त राहतात, हे विशेष आहे. तुमच्याही जीवनात जर गुरूंची कृपा, प्रेम किंवा आशीर्वाद असेल तर कमेंटमध्ये आपल्या गुरूंचं नाव लिहा आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. कारण गुरुचं नाव घेतलं की दत्त कृपा आपोआप जागृत होते.